महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची बाब ठरली मुंबईतील विद्यार्थिनी इक्षू शिंदे। मुंबईतील विद्यार्थिनी इक्षू शिंदे यांची अमेरिकेतील गॅरिबे इन्स्टिट्यूट तर्फे ग्लोबल स्कॉलर अँड फ्युचर डिप्लोमॅट म्हणून निवड झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता, धोरण अभ्यास आणि समाज हिताची जाण यांचा समतोल साधणाऱ्या इक्षू यांना हा सन्मान त्यांच्या अभ्यासू कार्यशैली आणि कल्पक दृष्टिकोनामुळे देण्यात आलेला आहे। पुण्यात पुढच्या बातमीकडे, निसर्गानं नटलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अद्यापही काही पर्यटन स्थळं बंद आहेत। त्यामुळे स्थानिकांचा रोजगार बंद झालाय। अजूनही पर्यटक भीतीच्या छायेखाली असल्यानं काश्मीरकडे वळताना दिसत नाही। त्यामुळे जम्मू काश्मीरमधील ही पर्यटन स्थळं लवकर सुरू करावीत अशी मागणी जोर धरत आहे। पाहुयात यावरच एक स्पेशल रिपोर्ट। जम्मू काश्मीरकडे पर्यटकांची पाठ, अद्यापही पर्यटक भीतीच्या छायेखालीच। हॉटेल आणि स्थानिकांचा रोजगार झाला बंद। जम्मू काश्मीर भारताला निसर्गानं दिलेली जणू देणच। पाहावा तिकडे बर्फ आणि डोंगरांवर जणू पांढरी चादर पांघरल्यासारखं दिसतं। उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची रेलचेल असते। मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांनी आपला जीव गमावला। या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि काही काळासाठी पर्यटन बंद झालं। त्यातच जम्मू काश्मीरमधील दूधपाथरी, युसमार्ग, तोसा मैदान आणि अहरबल ही पर्यटन स्थळं अद्यापही बंद आहे। तर या हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे। त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या समोर चिंतेचं वातावरण आहे। अनेकांचा रोजगार बंद झाल्यानं ही पर्यटन स्थळं लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी केली जाते आहे। 2023 और 24 में कितना टूरिस्ट यहाँ पर था। यहाँ पर इतने टूरिस्ट आते हैं, यहाँ पर जगह भी नहीं थी। होटल फुल थे, हाउस बोट फुल था, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग सब कुछ फुल था। यहाँ पर बहुत अच्छा था टूरिस्ट। लेकिन अब थोड़ा सा प्रॉब्लम हुआ दिल्ली में, लेकिन हम चाहते हैं सब कुछ ठीक हो जाए, यहाँ पर टूरिस्ट आए और यहाँ पर कोई प्रॉब्लम नहीं है। और हम टूरिस्ट के साथ हैं, कंधे से कंधे, शोल्डर टू शोल्डर। ये यहाँ तक कि हम ट्रैवल एजेंट नहीं, सारे ट्रैवल एजेंट्स, पूरा कश्मीर उनके साथ रहेगा। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी देखील जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटन कमी झाल्याची कबुली दिली आहे। पर्यटक येत नसल्यानं उद्योगधंदे देखील मोडकळीस आले। खरं तर पर्यटकांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। नए जो होटल्स थे ये मोस्टली नॉन कश्मीरियों के थे। हमारे पूना के कुछ हैं, बम्बई के कुछ हैं, बाकी जगह हैदराबाद, कलकत्ता से, पूरे देश भर से अच्छे होटल्स बनाने के लिए पहलगाम और दूसरी जगहों में भी श्रीनगर के लिए उन्होंने बनाए थे। कुछ बन भी गए, कुछ तैयार हो गए, कुछ तैयार होने में थे। तो इन्वेस्टमेंट में आई थी। तो ये जो बीच में ब्रेक लग गई तो जीरो पर्यटक होने के कारण एक तो वंचित रहे पर्यटक भी, जैसी अच्छी जगह रहा। महाराष्ट्रातून हजारो पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी पर्यटनासाठी जात असतात। त्यांच्यासाठी अनेक टूर कंपन्या देखील सहली आयोजित करतात। मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरकडे पर्यटकांचा कल कमी झालाय। पर्यटक जम्मू काश्मीर सोडून इतर राज्यात फिरताना पाहायला मिळतात। अनेकांनी तर आपली जम्मू काश्मीरची ट्रिपच रद्द करण्याचा निर्णय घेतला। पर्यटक तिकडे जाण्यास तसंच आहे, त्यांच्या मनात एक धास्ती बसलेली आहे। यामुळे पर्यटक एवढे पैसे खर्च करून सहलीचा आनंद घेण्यासाठी व आस्वाद घेण्यासाठी आता तयार त्यांची मानसिक स्थिती नाही आहे। पण याबद्दल बघायला गेलं तर सध्या पर्यटक दक्षिण भारत व खाली कोकण, गोवा या साईडला जात आहे। आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी आसाम आणि मेघालयमध्ये। पहिल्यांदा आमचा प्लॅन होता तो आमचा प्लॅन होता फिरण्यासाठी काश्मीरमध्ये। काश्मीर खूप जास्त सुंदर आहे, ही बघण्याची इच्छा आमची होती। पहिल्यांदाच आम्ही काश्मीरला जाणार होतो, पण तिथे पहलगाम हल्ला झाल्यामुळे आम्ही तिथे काही जाऊ नाही शकलो। तर आम्ही तो प्लॅन सोडून आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि इथेही सुंदरता आहे, पण आमचं काश्मीरच्या मला गव्हर्नमेंटला आवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर तिकडचे सर्व मार्ग सोडवावेत। पुलवामा ना वहाँ पे पूरा आतंकवाद हुआ है, ये पूरा हुआ है। तो हम लोगों ने पूरा जो हम लोग प्लान किया था पूरा वेस्ट हुआ। फिर हम लोग क्या सोचे कि हम लोग पर
प्रॉमिस किया गया था कि फैमिली को ले जाएंगे कैसे भी घुमाने के लिए। वहाँ पे इतना आतंकवाद हुआ है कि हम लोग पूरा डर रहे हैं कि उधर जाने के लिए। था हम लोग आ गए हैं अभी असम, तो आज हम लोग घूम रहे हैं मेघालय में। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटक जात नसल्यानं खूप मोठा परिणाम येथील स्थानिक उद्योगधंद्यांवर झालाय। जम्मू काश्मीरमधील सुरक्षित पर्यटन वाढीसाठी जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्र सरकारकडून आता विशेष प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।